कथा आहे। काल भागवत कथेची व्याख्या आपण अनेक प्रकारे पाहून गेलो। भगवता प्रोक्तम भागवतम भक्तानां वैष्णवानां भागवतम। भागवत म्हणजे काय याही विषयाकडे आपण स्पर्श केला। आणि भागवत सप्ताह श्रवण विधी कुमारो तत्र भाषितः। जर भागवताची ग्रंथ संपत्ती पाहिली तर 18,000 श्लोक आहेत, 364 अध्याय आहेत आणि 12 स्कंद आहेत। मग एवढी मोठी विशाल ग्रंथ संपत्ती 7 दिवसात कथा शक्य आहे का? तर 7 दिवसात कथा श्रीमद भागवत कथा शक्य नाहीये। मग महाराज तुम्ही 2-3 तासात 7 दिवसात कशी पूर्ण करणार आहात? पुन्हा त्यातल्या त्यात संगीत, पुन्हा त्यातल्या त्यात सजीव देखावा। मग एवढ्या कमी वेळात तुम्ही भागवत कथा कशी करणार? पण यापूर्वी कोणी सप्ताह 7 दिवसाची कथा कोणी केली का? याचा काही पुरावा आहे का? तर शौनकादिक ऋषींना सुद्धा सांगतायत हो, कुमारो तत्र भाषितः एकदाही विशालायाम चत्वारो ऋषयो मला सत्संगम च सहायाता। म्हणजे सनत कुमारांनी नारदजींना प्रथमतः ही 7 दिवसाची कथा एकदाही विशालायाम बद्रिक आश्रम मध्ये सांगितली। मग प्रश्न आम्हाला असा पडला, नारदांना 7 दिवस कथा ऐकण्याची काय आवश्यकता पडली? नारद शब्दाची जर व्याख्या आपण पाहिली तर ज्ञानम ज्ञानम ददाती इति नारदा। ज्यांचं ज्ञान कुठेही रद्द होत नाही त्यांना नारद म्हणावं। तुमच्या इकडे नारदाची काय व्याख्या आहे? तुमच्या इकडे कोणाला नारद म्हणतात? वाह, प्यार से बोलो राधे राधे। म्हणजे जो भांडण लावतो तो नारद। ही नारदाची इथपर्यंतच व्याख्या मर्यादित नाहीये। थोडासा हलकासा रिपीट कमी करा, हलकासा रिपीट। पण नारद शब्दाची व्याख्या काय? तर नारम ज्ञानम ददाती इति नारदः। ज्यांचं ज्ञान कुठेही त्रिभुवनात रद्द होत नाही त्यांना नारद म्हणावं। एवढंच नाही तर नारद कोणी सामान्य नाही आहेत, भक्तीचे आचार्य आहेत। भक्ती कशी करावी हे जर शिकायचं असेल तर नारदांचं भक्तिसूत्र अनुकरण करा। नारदांनी भक्तिसूत्रामध्ये काही सूत्र सांगून गेलेत की भक्ती कुणासाठी कुणासारखी करावी? बोले यथा ब्रज गोपिकानाम, वृंदावनातल्या गोपिकांसारखी भक्ती करावी। भक्तीची लक्षणं सांगत असताना नारदजींनी सांगितलं, प्रतिक्षणम वर्धमानम कामना रहितम इच्छा रहितम तृष्णा रहितम यथा भक्ती ही। मग जर भक्तीचे आचार्य नारद आहे, प्यार से बोलो राधे राधे। पण या नारदांना 7 दिवस कथा ऐकण्याची काय गरज पडली? जर आम्हाला 2 कीर्तन आले आणि 1 कथा आली तर आम्ही दुसऱ्याच्या कथेला जात पण नाहीये। मग जे भक्तीचे आचार्य आहेत ते नारद 7 दिवस कथा का ऐकतायत? तर त्याचंही काल मी तुम्हाला कथा सांगून गेलो की नारदांना असं वाटलं या मृत्यू लोकात शांती सुख मिळेल म्हणून हरिद्वारम रामेश्वर सेतु बंधनम इत्यादी तीर्थ भ्रमेशु, नाना प्रकारच्या तीर्थाचं भ्रमण नारदांनी केलं आणि त्यांना कुठेही शांती मिळाली नाही। आणि मग तरुणी ही शांती प्राप्तीसाठी धंटी वृंदावनम तेन, वृंदावनाला गेले यमुना तटे पुलीन। आणि तिथे एक नारदाने विचित्र दृश्य पाहिलं। एक तरुण स्त्री, तिच्या मांडीवर 2 वयोवृद्ध पुरुष लेटलेले। नारद चालले होते रस्त्याने, त्यांनी आवाज दिला, भो भो साधो क्षणम तिष्ठ, 1 मिनिट थांबा। नारदजींनी सांगितलं मी? बोले हा। नारदजी जवळ गेले, तरुण स्त्री रडते, तिच्या मांडीवर 2 वयोवृद्ध पुरुष आहेत, ते बेशुद्ध अवस्थेत पडलेत। नारदांनी विचारलं, देवी आप कौन है? आपका क्या परिचय जानना चाहता हूं मैं, आप कहां से आई हो? तर त्या तरुण स्त्रीने आपला परिचय देताना सांगितलं, अहम भक्ती रीती ख्याता। हो हो, भक्ती देवी तुम्ही? आणि मग ही तुमची दुर्दशा कशी झाली? बोलो काल योगेन जर्जरो, कलीचा महिमा आहे। कलीमध्ये भक्ती तर सर्वच लोक करतायत पण ज्ञान आणि वैराग्य वृद्ध झालंय। प्यार से बोलो राधे राधे, जरा जोर से बोलो ना। कलियुगाचा महिमा बघा बाबा। पूर्वी एवढे सप्ते नव्हते, पूर्वी ठराविक सप्ते असायचे। आज असं कोणतं गाव नाही की जिथे सप्ताह नाहीये, उलट एका एका गावात 4-4 सप्ते होत आहेत। आमच्या सारख्यांची मजा आहे, करावी लागते।
पण पूर्वी जे भक्ती ज्ञान आणि वैराग्य होतं ते आता तुम्हाला पाहायला मिळत. आता फक्त कथाकार आणि कीर्तनकार युट्यूबवर पाहून घेतले जातात. तो माझा अधिकार नाही बोलण्याचा, पण ओघात विषय आला म्हणून बोलतो. प्यारशे बोलो राधे राधे. आता जर महाराज हसवत असतील, रडवत असतील तरच महाराजांना बोलवा. महाराजांची साधना कितपत आहे, संस्थेचे 4 वर्ष पूर्ण झालेत का, आचार विचार शुद्धता आहे का, याचं दुर्लक्ष केलं जातं. महाराष्ट्रात ठराविकच आपल्या नारळी सप्तासारखे सप्ते आहेत जिथे वारकरी संप्रदायाच्या आचार विचाराचा विचार केला जातो. मुद्दा असा आहे, कलियुगामध्ये भक्ती तर सर्वच करतायत, पण ज्ञान वैराग्य वृद्ध झालेला आहे. एखादा वेदांत तीर्थ, एखादा नैयायिक, एखादा साहित्यिक जर आपल्याकडे व्याख्यानाला, कीर्तनाला, प्रवचनाला आला तर त्या दिवशी आपण जास्त संख्येने उपस्थित राहत नाही का, तर यांची भाषाच आम्हाला कळत नाहीये. म्हणजेच ज्ञान वृद्ध झालं आणि वैराग्य तर फक्त प्रक्रियेपुरतं राहिलं. प्यारशे बोलो राधे राधे. वैराग्य आणि ज्ञान काल योगेन जर्जरो, काळाच्या ओघाने ते वृद्ध झाले. आणि जेव्हा नारदजींना सांगितलं त्या भक्तीने, माझा परिचय पाहिजे तुम्हाला, तर भक्तीचा डिटेल ऍड्रेस दिला. उत्पन्ना द्रविडे साहम वृद्धिम कर्नाटके गतः क्वचित क्वचित महाराष्ट्रे जीर्णताम गुजरे गतः. द्रविड देशामध्ये ही भक्ती उत्पन्न झाली. द्रविड म्हणजे दक्षिण मध्ये. आजही तुम्ही बा, जेवढे विद्वत विद्वान ब्राह्मण घनपाठी द्रविड देशात आहेत, तेवढे इतरत्र राज्यात नाही आहेत. घनपाठी स्वर उदात्त अनुदात्त ज्याचा प्रक्रिया केल्या जाते ते घनपाठी द्रविड मध्ये आहेत. म्हणजे भक्तीचा जन्मच तिथे झालाय. कलियुगामध्ये भक्ती तर प्रफुल्लित आहे, चेतना आहे, प्रत्येक जण भक्ती करतो. पण भक्ती मातेने सांगितलं, मी तरुण आहे पण माझे मुलं वृद्ध झालेत आणि जगातली अशी कोणती आई नाही की जिचे मुलं दुःखी असतील तर आई समाधानी राहील. आणि म्हणून ती भक्ती माता नारदजीकडे सांगते, माझ्या ज्ञान वैराग्याला चेतना द्या. नारदजी म्हणले, चिंता मत करो देवी, गीता पाठ मुहुर्मुहु वेद वेदांत घोष हे. घनपाठी वेदाचं गाणं तिथे गायले नारदजीने. पण त्या भक्तीच्या ज्ञान आणि वैराग्याला फक्त चेतना यायची, पुन्हा मूर्छित पडायची. का? जसं एखाद्या डॉक्टरकडून आपण टॅबलेट घेतली, त्या टॅबलेटचा जोपर्यंत असर आहे तोपर्यंत बरं वाटतं, असर संपला की पुन्हा आजारी माणूस पडतो. तसं वेद वेदांत घोष हे, गीता पाठ मुहुर्मुहु वारंवार केला पण चेतना प्राप्त झालेली नाहीये. आणि मग नारदजीने सत्कर्माची व्याख्या शोधण्यासाठी पूर्ण देशभर भ्रमण केलं आणि सनतची आणि नारदजींची भेट झाली. नारदजींचा पडलेला चेहरा सनत कुमारांनी पाहिला आणि प्रश्न केला, किम चिंता तुरो भवान साधो. अरे साधू जर चिंतातूर असतील तर सर्वसामान्यांनी जायचं कुणाकडे. आणि नारदजीने सांगितलं, सनत कुमारजी मी चिंतातूर आहे, मी दुःखी आहे, पण माझ्या दुःखाचं कारण काय. मी बोलून गेलो काल, संत जे दुःखी असतात ना ते स्वतःच्या दुःखाने नाही तर जगाच्या दुःखाने संत दुःखी असतात. बुडतसे हे जेण न देखवे डोळा. संतांना हे जग दुःखी असलेलं पाहावत नाही म्हणून येतो कळवळा म्हणून या. ही संतांची व्याख्या आहे. जीवाची आणि संतांची व्याख्या करताना असं केली जाते, दुसऱ्याच्या सुखाने जे दुःखी होतो त्याचं नाव जीव आणि दुसऱ्याच्या दुःखाने जे दुःखी होतात त्याचं नाव संत. प्यारशे बोलो राधे राधे. मग नारदजींच्या दुःखाचं कारण पाहता सनत कुमारांनी नारदजींना 7 दिवसाची भागवत कथा सांगितली, यथा योग्य अनुष्ठान. आणि नारदजींनी प्रश्न विचारला, याने उद्धार होईल. बोले हा. एवढंच नाही नारदजी, तर आयुष्यभर ज्यांनी कधी सत्कर्म केलं नाही, पाप कर्म करता करता जरी एखादा मेला म्हणजे निवर्तला गेला, तर धाम परमम मम. आयुष्यभर कधी